भक्तांनो, जर तुम्ही संकटात असाल आणि उत्तर शोधत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी देवाची कृपा आहे. आधी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर सुरू करूया. स्वामी सांगतात, जन्माला आला आहेस थोडं जगून बघ. जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ. चिमुटभर दुःखाने कोसळू नको बाळा. दुःखाचे डोंगर पचवून बघ. यशाची चव चाखून बघ. अपयश येतं निरखून बघ. घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ. जगणं पण कठीण, मरणं सोपं असतं, दोन्हीतल्या वेदना सोसून बघ. जीवन मरण एक कोडं असतं, जाता जाता एवढं कोडं नक्कीच बाळा तू सोडून बघ. आणि या जीवनाचा अनुभव तुला नक्कीच येईल. आणि माझं नाव कायम तुझ्या मुखात राहू दे. मी तुझ्या या कायम पाठीशी राहील आणि कायम तुझ्या सोबत राहील. हे अभयवचन मी तुला देतो, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आणि हो, आहे मी स्वामी भक्त. स्वामींमुळे माझ्या जीवनाला अर्थ. त्यांच्या छत्रछायेशिवाय बाकी सगळे व्यर्थ. मी आहे स्वामी भक्त. मित्रांनो, म्हणून आपलं पण चांगलं होईलच. कारण स्वामींना माहिती आहे की मी कधीच आपण कोणाचं वाईट केलं नाही आणि कधी आपण करणारही नाही. कारण आपल्या मनात चांगल्या गोष्टी आहेत आणि चांगलं आपण सर्वांचं बघत असतो. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण एकटे आहोत असा विचार करून कधी खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा. स्वामी तुमच्या पाठीशी कायम आहेत, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल ही सांगताही येत नाही. हे तितकंच खरं आहे. आणि संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारस नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा या जगामध्ये नाही. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ही माणुसकी आहे. आणि ती माणुसकीच तुम्ही जपली पाहिजे. कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतोस काळजी. देऊ नकोस. स्वामी माऊली खंबीर उभे आहेत तुझ्या पाठीशी आणि स्वामी माऊलीच तुला आधार देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिक बाळा. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते. कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त एवढंच दिसते की कोण चुकलेला आहे आणि कोण खाली आहे आणि कोण गरीब आहे आणि कोण श्रीमंत आहे. असंच फक्त त्या अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला दिसत असतं. मित्रांनो, देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळे देत असतात आणि एकमेकांना देत असतात. म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे. आणि जे आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळत असते. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना तो कधीच एकटा पडत नाही. आणि त्याच्यासोबत स्वामी कायम त्याच्या पाठीशी राहतात आणि त्याची साथ देत राहतात. विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊस गोड आणि चिंचा आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर त्या बीजाचा असो. आणि तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष फक्त कर्माचा आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ते एकदा का आपल्या लक्षात आलं तर आपण देवाची मनोभावे आणि निर्मळ मनाने सेवा नक्कीच करू. नको सोसो असा दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरंगीचे भाव. तू नक्कीच जिंकणार आयुष्याचा डाव. स्वामीच तारतील ती भवसारगाची नाव. आणि तीच नाव तारण्यासाठी स्वामी आपल्या आयुष्यात आले आहेत आणि स्वामींची आपली भेट झाली आहे. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो. हेही लक्षात आलं पाहिजे. केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेवा, त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच तुम्हाला मिळेल आणि ते मिळूनच राहील. देव आणि मन दिसत नाही म्हणूनच ते अनमोल आहे. आणि आपलं मनही तसं निर्मळ तुम्ही ठेवा. आणि भावसागरात तुमच्या त्या मनाच्या प्रत्येक माणसाला अगदी कोमलतेने ठेवा. नक्कीच मित्रांनो, तसंच त्याच निर्मळ मनाने स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तो फक्त प्रयत्न कर. एक दिवस आपलाच असणार आहे असं आपण फक्त ठामपणे विश्वासात म्हणायला हवं आणि त्या कृती आपण करायला हव्या. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावं लागत असतं. आणि आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम घेतो. आणि आयुष्यातील प्रत्येक अडचण
ही आपल्या यशाच्या प्रवासातली एक पायरी आहे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे आणि त्याचा सदुपयोग तुम्ही नक्कीच केला पाहिजे. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं आणि ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो आणि तो असायलाही हवा. आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्ती आणि विश्वास ठेवा. योग्य वेळ ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही उरतच नाही आणि उरणार देखील नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कोणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागते आणि ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं नक्कीच लागत असतं आणि तेच आपण पुसलं पाहिजे आणि त्याच पुसणाऱ्यालाच मग जग हे सुंदर दिसत असतं. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे, कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द विसरत नाही, हे खरं आहे. स्वामी आमचे गुरु आहेत आणि इथून आमचं आयुष्य आणि आमचं अस्तित्व हे सुरू होत असतं. नशिबात असेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते आणि ते फक्त आपण त्यांच्या भक्ती करून ते घेऊ शकतो. आता लक्षात ठेवा, संकटे येतील पण तेव्हा गुरुवचन विसरू नकोस. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. फक्त चांगल्या मार्गावर चालत राहा. आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच शक्ती आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही ठेवल्या पाहिजे आणि भक्ती विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते ना की मागायला तुम्हाला काहीच उरणार नाही. हे तितकंच खरं आहे. सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधानी ही निसर्गाची संपत्ती आहे आणि जो व्यक्ती समाधानी असतो ना तो खरंच सुखी असतो. जीवन दिले तू सांभाळणाराही तूच. आशा नाही विश्वास आहे. दुःख निवारणाराही तूच. निश्चिंत राहा मी पाठीशी आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशील त्याविनं तू स्वामी भक्त. कितीदा दिला तिले बोल त्यानीच साथ. आणि नको डगमगू स्वामी देतील साथ. स्वामी देतील साथ. आणि अशा काळांमध्ये स्वामी नक्कीच आपल्याला साथ देतात. फक्त आपण न डगमगता आपण फक्त स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल आणि आपल्याला सर्व काही चांगल्या गोष्टी सांगत जाईल. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही ना, तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही, कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. आणि भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको कमजोर, तुझी वेळ आहे, तू नाहीस आणि तू कधी कमजोरही होऊ नकोस. संकटे येतील तेव्हा गुरुवचन नक्कीच तुम्ही पाळलं पाहिजे आणि गुरूंची सेवा केली पाहिजे. किती गायले तुझे भजन तरी भरत नाही रे माझे मन. झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुझे दर्शन. आणि असेच दर्शन मला दररोज हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा दृष्टिकोन हा चांगला ठेवायचा आहे आणि प्रत्येक विषयी हा मनामध्ये कधीही संशय नाही आणि कधी कडवटपणा ठेवायचा नाहीये. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो एवढा देतो ना की मग तुम्हाला सर्व काही मिळून जातं आणि मग तुम्हाला भरपूर काही गोष्टी न मागताही मिळतात. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही तर तुमच्या चरणाशी आहे. आणि कितीही मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे आणि ते समाधान आम्हाला भरपूर पुढे घेऊन जात असते. संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू तुमच्या बाजूने मांडतील आणि नक्कीच ते तुमच्या पाठीशी राहतील. तसेच स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या पाठीमागे नक्कीच राहतील. आता वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवताही येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की तिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वामी भक्तीत असावं लागतं आणि स्वामी भक्ती करावी लागत असते. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात आणि आपण फक्त त्यासाठी संयम ठेवला पाहिजे. तुझी वेळ पण लवकर येणार आहे हे लक्षात घे. बाळा, स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते आणि ती किंमत एकदा मोजली मग आपल्याला सर्व काही गोष्टी या चांगल्यापणाने मिळत असतात. अडचणीत असताना आपल्याला जर स्वामींचे नामस्मरण झाले किंवा स्वामी आठवले तर समजून जा की तुमची भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचत आहे आणि स्वामी तुमच्यावर कृपा नक्कीच करत आहेत. स्वामी म्हणतात, उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यात मुखातून घेतलेलं नाव कधीच वाया जात नाही आणि कधीच ते माघारी फिरत नाही.
आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही. हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल आणि तुम्हाला बदल करावायचा असेल तर तो नक्कीच होईल. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नादारद नाही व्हायचं आणि भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते म्हणून आपण स्वतः हिरा आहोत असं आपण स्वतःला समजलं पाहिजे. कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी असते हेही लक्षात घ्या. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल ना तर अशक्यही शक्य होते. आणि मग फक्त त्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. आणि सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण ते सुटणाऱ्या असतात आणि ते स्वामी सोडून टाकत असतात. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून पाणी नकळत येत असेल ना तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत आणि म्हणून तुम्ही सर्व काही तुम्हाला आता याच्या पुढे मिळणार आहे असे समजून पुढे चालत राहिले पाहिजे. स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः ऐकतोय आणि त्याचे कर्माचे फळ मी स्वतः तुम्हाला देणार आहे. म्हणून मित्रांनो, 100 याग केले म्हणजे इंद्र होतो आणि इंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवात आहे आणि ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूत आहे आणि विष्णूच्या 7 पट ताकद शंकरात आहे. शंकराच्या 100 पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे आणि महाविष्णूत 1000 पट ताकद नवनारायणात आहे आणि नवनारायणाच्या 10,000 पट ताकद विराट स्वरूपात आहे आणि विराट स्वरूपाच्या 1,00,000 पट ताकद मायेत आहे. आणि माया ज्याच्यापासून निर्माण झाली आहे त्याच्या ताकदीला अंतच नाही आणि त्याला अनंत म्हणजे स्वामी समर्थ असे म्हणतात. आणि स्वामी समर्थ सर्वीकडे असतात, फक्त त्यांची आठवण काढा. नक्कीच तुमच्या मदतीला ते धावून येतील आणि पळत येतील. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही तर मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात ना तर कितीही मोठी वाईट परिस्थिती असो, मार्ग हा निघतच असतो आणि त्यातून मार्ग निघणार ना मग तुम्हाला सर्व काही मिळतही असतं. माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी, पण झालंय सगळं उलटं. माणसाचा वापर केला जातो आणि पैशावर प्रेम नक्कीच केलं जातं. हे जे कलियुग चालू झालाय म्हणून तुम्हाला यात पैसेही नक्कीच कमवावे लागतील. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या स्वामींच्यावर किती विश्वास आहे ना याच्यावर तुम्ही किती काय मिळवू शकता हे अवलंबून असतं. म्हणून तुमचा विश्वासात ठाम आणि निर्मळ मनाने तुम्ही ठेवला पाहिजे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहे तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवतात. जे झाले आहे ते चांगलेच झाले, जे होत आहे तेही चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. फक्त एवढ्यावर विश्वास ठेवा. काळजी करू नकोस, कारण त्याने तुला या जगात पाठवलं आहे ना त्यालाच तुझी जास्त काळजी आहे हेही लक्षात ठेव असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली ना तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार, व्यवहार आणि कर्मानेच होते. म्हणून वाणी चांगली ठेवा, व्यवहार सगळ्यांचे चांगलेच करा आणि नक्कीच तुमचे विचारही तुमच्या मनाप्रमाणे चांगलेच असायला हवेत आणि कर्म तुमचे नेहमीच चांगले असायला हवेत. म्हणून या चारही गोष्टी तुम्ही अगदी मनापासून आणि चांगल्या करायला हव्या. कर्म जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा करा तरी कर्म एक कर्म असतं आणि ते आज ना उद्या भोगावेच लागत असतं. हे मात्र तितकंच खरं आहे. जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या उंदळीत टाकत असतात आणि योग्य वेळ आली की कळतेच आपल्याला. फक्त त्यांच्यावर अखंड विश्वास आपला असायला हवा. काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. मग असंच असतं. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ना ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे. बस एवढंच तुम्ही करा. मग बघा तुमच्याकडे कशी माणसं खेचली जातात. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडतो. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगायला सुरुवात केली पाहिजे, कारण तीच व्यक्ती तुमच्या जवळची आहे. फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल ना तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल तेव्हा आनंद व्हायला हवा, भीती नव्हे. कारण आपण चांगले कर्म करायला हवेत, चुकीची नाही. अगरबत्तीचा सुगंधही
त्याच वेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. आणि मग म्हणून आपल्याला कोण साथ देते त्याला शेवटपर्यंत साथ द्यायला शिका. त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यावर त्या ठिकाणी पुढची चर्चाही ना तुमचीच रंगणार आहे आणि तुमच्याबद्दलच सगळे बोलणार आहेत. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी जर भाजली ना आणि जर गरम केली ना तर त्याचप्रमाणे ती चांगली लागते आणि छान लागते. मग तसंच जीवनातही नाती ही दोघांकडून मिळाली ना आणि दोघांकडून जर प्रेम मिळालं ना तरच ती निभावली जातात आणि तरच ती चांगली राहतात. हेही लक्षात ठेवा. चांगले विचार आणि चांगली भावना ही आयुष्याची खरी संपत्ती आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला दोष देत बसू नका. फक्त स्वतःला नशीबवान समजा, कारण तुम्हाला याच्या पुढे जे संकट आता येत आहेत ना त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला आनंद मिळणार आहे आणि संधी मिळणार आहेत आणि तुम्हाला देव तितकंच वरती घेऊन जाणार आहे. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या मनाचा दरवाजा हा हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील आणि मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर ते पुसतील. फक्त स्वामींना आतातेने साथ घाला, ते सर्व काही तुमच्यासाठी करतील. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्ही सोडवू शकता, म्हणून ती तुम्ही तुमची सोडवली पाहिजे. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी मागतात. खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावता मंदिरात. मग असं चालत नाही आणि स्वामी तसे आपल्याला म्हणतात. देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा, कारण तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज पडणार नाही, कारण घरचे आपल्यासाठी सगळं काही मागत असतात. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यातच समाधान माना, पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे आहे ते देणे भागच पडेल. ही नियती आहे आणि हेच कर्म आहे. प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे, प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे हे आहे. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्याच्यावर रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी चांगले आहे ना आणि पुढे टिकून राहील ना ते तुमच्यासाठी ते देव देत असतो. देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय ना, म्हणून तुम्ही मंदिरात जावा आणि देवाकडे एकच प्रार्थना करा. देवा, आम्हाला सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा आणि सगळ्यांना चांगलं आयुष्य द्या. हेच तुम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. आयुष्यात अशी एक वेळ येते तिथं आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपल्या कुटुंबाची काय इच्छा आहे हे महत्वाचं असतं आणि मग आपल्याला तो निर्णय तिथे घ्यावा लागत असतो. मित्रांनो, तसंही गीतेमध्ये लिहिलं आहे, अंत ही आरंभ आहे, वासना ही मोह आहे, समज ही ज्ञान आहे, अपेक्षा हे दुःख आहे, एकांत ही सुख आहे. म्हणून आपण त्याप्रमाणे जगलं पाहिजे. आपण कोणाची जास्त अपेक्षा करू नये आणि एकांतात राहायचं, त्यातच सर्वात मोठं सुख आहे. आणि जो तुमचा अंत असतो तो तुमचा प्रारंभ असतो. म्हणून हार कधीच मानू नका आणि मागे कधी हटू नका. आणि वासनाचं मोह असते, मग जेवढी जास्त आपल्याला ज्या गोष्टीविषयी ज्या व्यक्तीविषयी वासना असली तेवढी जास्त आपण त्या मोहामध्ये अडकत जातो आणि मग आपण तिथे फसून जातो. हिंमत ठेवा आणि पुढे जा. टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात. आपण तर साधी माणसं आहोत, म्हणून आपल्याला ते टोमणे बसणारच आहेत. फक्त आपल्या मार्गाने, चांगल्या मार्गाने चालत राहा. जिद्द सोडू नका. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते, हे तितकंच कराय. एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतीचे कधी धोका देतील हे सांगताही येत नाही. आणि जे आज मनात आहे उद्या तुमच्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा आहे आणि ते स्वामी तुमच्याकडून मागत आहेत. जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे विश्वास, कारण तो विकत घेता येत नाही, तो फक्त मिळवता येत असतो. मोठमोठ्या अपेक्षांच्या मागे धावताना लहान लहान गोष्टीतला आनंद हरवून बसतो आणि तोच आनंद आपण नक्कीच घेतला पाहिजे आणि त्या आनंदाने आपण नक्कीच सुखी समाधानी होऊन जाऊ. हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे कर्म हे तुमचं भविष्य ठरवत असतात. म्हणून कर्म करताना जरा सावधगिरी आपण बाळगली पाहिजे. ज्याची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती अजिबात नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आणि आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला नक्कीच महत्त्व असतं आणि त्यालाच महत्त्व असायला हवं. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात आपण तिथून करत असतो.
म्हणून आपण सकाळी नक्कीच देवाचे दर्शन घ्यायला हवे. खूप मोठे व्हा, पण अवघं जग जिंका. परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना तुम्ही कधीच विसरू नका, हे लक्षात ठेवा. आणि ती माणसंच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतील. म्हणून स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेल. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र व्हावे, मुजरा करू शकेल. आणि मी 50 वर्ष जगो की मग 60 वर्ष जगो, ही तुमची इच्छा आहे. माझी तर एकच इच्छा आहे की ओठावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधी मागे हटू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे आम्हाला मन द्या. आम्हाला तेवढंच आहे आणि तेवढंच हवं आहे. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा मग दुःखाचा असो, कोणत्याही प्रसंगी स्वामींना, स्वामींच्या सेवेला सोडू नका. भले ही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच होणार नाही. आणि स्वामी महाराज ते होऊही देणार नाही. ते आपले नेहमी चांगलं बघत असतात आणि ते आपल्याप्रमाणे, आईप्रमाणे आपल्याला जोपासत असतात. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, आणि मग परंतु आपली वाईट वेळ सांगते की जग काय आहे. म्हणून या दोघी गोष्टीमधला अर्थ खूप मोठा आहे. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होईल ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. हेही लक्षात घ्यायला शिका. एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचे आहे. तोपर्यंत चालत राहा. मार्ग सोपा होणार आहे, आणि मार्ग सोपा तेव्हा होईल जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण कराल. पण हिंमत हारू नका आणि फक्त चालत राहा. स्वामी सर्व काही तुमच्यासाठी तयार ठेवतील आणि तुमच्यासाठी सर्व काही देतील. गळ्यात बंद ठेवल्याने गळ्यात थांबते, वेळ नाही. तसेच खोटे लपवल्याने खोटे लपते, सत्य नाही, आणि ते कधीही बाहेर येत असतं. म्हणून जीवनात तुम्ही काही नाही बनले तरी चालेल, पण एक चांगले व्यक्ती बना. कारण इथे स्पर्धा खूप कमी आहे आणि चांगले व्यक्ती सहसा कोणी बनायला तयार नाही. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठेच जाणार नाही. तुम्हाला सर्व काही करायला लागणार आहे, म्हणून आत्ताच करून घ्या. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज सव्याज परत करीत असतात आणि ते स्वतःकडे काहीही ठेवून घेत नाही. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्याप्रमाणे वागा. नक्कीच ते तुम्हाला त्यांच्याप्रमाणे फळ देतील. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते आणि मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. म्हणून या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यामध्ये विश्वासाला जास्त किंमत ही असते. म्हणून विश्वास कधी तुम्ही तोडू नका, आणि कोणाचा विश्वास तोडल्याने तुम्हालाही पुढे तशी कर्म भोगावे लागतील. आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहात. आणि कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो, मग तो बाण पुढे जात असतो, मग तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो. तसेच आपण जितके मागे जाऊ तितकेच आपण पुढे जाणार आहेत, हे लक्षात ठेवायला हवं. नाकारले गेलात म्हणून नाराज होऊ नका. लोक कायम महाग गोष्टी नाकारतात कारण त्या घेण्याची त्यांची ऐपत नसते आणि मग ते खच्ची होत असतात. मित्रांनो, तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते. आणि तडजोडी तुम्ही नक्कीच केली पाहिजे, पण स्वामींच्या भक्तीमध्ये कोणतीही तडजोड करू नका आणि कधीही मागे हटू नका. फक्त स्वामींची भक्ती करत राहा आणि त्यांची सेवा करत राहा. आयुष्यात किती संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो आणि तोच शेवटपर्यंत विजयी ठरत असतो. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा, आणि ते म्हणजे प्रयत्न. आणि ते प्रयत्न केल्यानेच तुम्ही तुमच्या यश शिखरावर पोहोचणार आहेत आणि भरपूर यश तुम्हाला मिळणार आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येत असतो. म्हणून आपण कधी खोटे बोलू नये आणि कोणाशी खोटे वागूही नाही, नाहीतर तसेच फळ आपल्याला मिळत जातात. अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं मात्र संस्कारात असावं लागतं. आणि ते संस्कार आपल्याजवळ आहेत असं आपण समजलं पाहिजे. कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती इथं कुणीच नाही आणि कुणासोबतही नाही. कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चगळून चगळून खातो. असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद तुम्ही मनापासून घ्यायला शिका. आणि मग ते मनापासून घेतले तर तुम्हाला सर्व काही समाधानाने सुख लाभेल. दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर काही लोक भेटतील तर तुम्ही गोड, अगदी निरागस आणि चांगल्या प्रेमळ व्यक्तीने आणि प्रेमळ स्वभावाचे तुम्हाला भेटत असतील. म्हणून
तुम्ही नक्कीच माणसं जोडायला घेतली पाहिजे. जीवनात आज आलेल्या परिस्थितीची जो संघर्ष करेल त्याला उद्याचे यश अनुभवायला मिळेल. मग तुम्हाला उद्याचे यश जर अनुभवायचे असेल तर तुम्हाला आज काबाड कष्ट करावंच लागेल आणि भरपूर कष्ट केल्यावरच तुम्हाला संधी मिळेल कुठेतरी जायची आणि वर जायची. म्हणून मित्रांनो, जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात. जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती ती आपली माणसं असतात आणि तीच आपण जपून ठेवली पाहिजे. कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्यावे आणि कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही. आणि ते सल्ला आपण त्यांच्याकडून मागतो म्हणून आपल्याला आधार हवा असतो, कोणाचा सल्ला नाही. तेव्हा आपल्याला कोणीतरी आधार दिला पाहिजे आणि सल्ला कोणाला दिला नाही पाहिजे. म्हणून जे काही चालू आहे ते तुमच्यासोबत आणि ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं काही तुमचं नीट होणार आहे. हेही खरं आहे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येत असते. म्हणून तुमची फक्त खरी श्रद्धा पाहिजे आणि निर्मळ मनाने तुम्ही भक्ती केली पाहिजे. सुखासाठी लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा एकदा माझ्या स्वामी माऊलीनं समोर हात जोडून तर बघा. वाईट वेळ काही नशीब बदलायलाही वेळ लागणार नाही आणि मग सर्व काही तुम्हाला मिळेल जे तुम्हाला पाहिजे आणि तुमचं नशीब एका दिवसात पलटून जाईल. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास किंवाही कोठेही सामर्थ्य आणि समर्थ्य असल्यासोबत आणि आपल्यासोबतच असतात. आपल्याला संकटे वाईट प्रसंग नाही आले तरी मग स्वामींचे नामस्मरण हे सतत चालू ठेवायचे आहे आणि चालू राहिलेच पाहिजे. तरच तुम्हाला त्याचे अनुभव बघायला मिळत असतील. म्हणून तुम्ही आयुष्यात दुसऱ्याला मदत करायला शिका आणि स्वामी तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतोस कशाला. मग असे स्वामी आपल्याला अभयवचन देत आहे आणि आपण निश्चितच घाबरले नाही पाहिजे, कारण स्वतः स्वामी मालक आपल्या सोबत आहेत आणि पाठीशी आहेत. म्हणून भूतकाळातील चुकांवर लक्ष देऊ नका, तर त्यांच्याकडून शिकून पुढे जा आणि भरपूर काही उन्नती तुम्ही नक्कीच करा. स्वामी समर्थ ज्यांना सामोरे गेल्याने नक्कीच प्रत्येक दुःखातून मुक्ती होते आणि जगणं तर सहजतेच, पण स्वामींजींची सोबत असल्याने मृत्यूनंतरही सुटका नक्कीच होत असते आणि मृत्यूही आपल्याला सोडून जात असतो. म्हणून आपण नक्कीच स्वामींची सेवा केली पाहिजे. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं असतं. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कोठेही समर्थ आपल्यासोबत असतात आणि आपल्याला संकटे वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामींचे नामस्मरण सतत चालू राहिले पाहिजे आणि ते चालू आपण ठेवायलाच पाहिजे. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरूंचे स्वामींचे मुखात घेतलेले नाव हे कधीच वाया जात नाही आणि वाया जाणारही नाही. ज्यांची खरोखर स्वामींवर श्रद्धा असेल ते श्री स्वामी समर्थ नक्कीच कमेंटमध्ये लिहितील आणि स्वामी समर्थ लिहिल्यानंतर नक्कीच तुम्ही स्वामींचे दर्शन या व्हिडिओ मार्फत घेतले पाहिजे. स्वामी भक्तांनो, जगण्याला धार आहे, जीवनाला आधार आहे आणि जेव्हा स्वामी समर्थ आपल्या सोबत आहे तेव्हा कशाचा शाप आहे आणि स्वामी समर्थच आपल्याला भरपूर काही गोष्टी मिळवून देत आहेत. आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा आधीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा या ब्रह्मांडात कुठे नाहीये आणि औदुंबरामध्ये तुमची काळजी एकदम चांगल्या पद्धतीने घेतली जाईल आणि मग तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी तिथे शिकवल्या जातील. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा मग दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी नक्कीच स्वामींना आणि स्वामींच्या सेवेला सोडू नका. म्हणून भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण माज मात्र नक्कीच करायला शिकू नका आणि माज कधीच करू नका. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि कधी अहंकार देखील करू नका. आणि जो व्यक्ती माज करतो आणि जो माजलेला असतो तो कधीच पुढे जात नाही आणि कधीच कोणते चांगले काम करत नाही. स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्ही केलेल्या काही साध्य करण्यास सक्षम आहात आणि स्वामी पाठीशी असताना अशक्य ते शक्य कसं होऊ शकेल हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. किती कमावून ठेवलं तरी नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायला लागेल आणि तुमची मुलं त्यावर मजा मारतील. म्हणून तुमच्या पुरताच कमवा जेवढं तुम्हाला पाहिजे. समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे आणि हे लक्षात ठेवा. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्या तरी दगडाच्या मागे उभा आहात आणि तो दगड तुम्हाला अडचण येतोय. नक्कीच त्या दगडाचीही तुम्ही तांडव घालायला शिकू नका आणि त्या तांडव घातल्यानंतर त्या दगडाशी तुम्ही भांडण करायला विसरू नका. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात स्वामी नावाची लहर ही पाहिजेच आणि स्वामी नाम हे आपण जपायला हवं. का तर ध्येय साध्य करणे आपल्याला स्वामींमुळे शक्य होते. आणि मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो ना तरी सदैव पाठीशी आहे असे मग स्वामी आपल्याला म्हणतात.
म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास कधी न डगमगू देता तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि बिंदासपणे या आयुष्यात जगलं पाहिजे. कारण स्वामींनी एवढी हस्ती ते कोणीच नाही. कारण स्वामी समर्थांचे भक्त अख्ख्या राज्यात आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रात आहेत आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. भक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक दिवस संधी आहे. आजचा दिवस हा साधा दिवस नाही, हा एक संधी आहे. स्वतःला घडवायची, स्वतःला चुकांमधून सुधारायची. प्रत्येक सकाळ एक नवीन शक्यता घेऊन येते. तू फक्त ती ओळख, कालच्या चुका विसर, उद्याच्या भीतीला दूर ठेव आणि आजवर सगळं गुंतव. कारण आज जे करशील तेच उद्या आपलं जग बनेल. एवढं फक्त तुला लक्षात ठेवायचंय आणि चालत राहायचंय आणि स्वामींच्या मतावर विश्वास ठेवायचा आहे. बास, एवढं केलं तरी यश नक्कीच तुझ्या पदरात पडेल. स्वामी म्हणतात, तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आणि आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो. हा अनुभव आपल्याला कायम स्वरूपी येत असतो आणि स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार मात्र असतो. आणि कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत. आणि माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे नक्कीच कळायला हवे आणि ते समजले की त्याचा जीवनाचा उद्धार नक्कीच होणार आहे, हे मात्र निश्चित. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहो आणि तुमच्या मनातल्या इच्छा, सर्व काही मनोकामना तुमच्या पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून परमात्म्यावर फक्त विश्वास ठेवा, तर सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचं मन अगदी निशंक ठेवा. स्वामी आपल्या पाठीशी आहेतच. कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होतं, नाही आनंद मिळतो. म्हणूनच माणसाने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करावी, यश नक्कीच मिळेल. म्हणून आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो, हे मात्र निश्चित खरं आहे. स्मरण करता समय उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी, आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर आपल्या मदतीला येतात आणि धावतात ते म्हणजे आपले स्वामी. आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जुळीत घेतात आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य ते म्हणजे स्वामी समर्थ आहेत, एवढं लक्षात ठेवा. आपण काल जे साध्य करू शकलो नाही त्याबद्दल पश्चाताप करून जागे होऊ नका. आज आपण काय साध्य करू शकतो याचा विचार करून जागे नक्कीच तुम्ही व्हायला हवं. स्वामी सांगतात, आयुष्य तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. आयुष्यच तुम्हाला यश अपयशाचा सामना करायला शिकवत असते. मग तुमच्या अपयशातूनच तुम्हाला यशाची उंची गाठता येते आणि हेच आपल्याला गुरुचरित्रामधून वेळोवेळी शिकायला मिळतं. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. मित्रांनो, चांगल्या ज्ञानातून विचारांना उगम येतो आणि चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो. चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो. चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते आणि चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो. चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि मग साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो आणि सुख मिळत असते. म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे, हे मात्र निश्चित खरे आहे. मित्रांनो, सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग कुठेच नाही. म्हणून तुम्ही मौन बाळगायला शिका. मित्रांनो, स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधी चांगलं असतं, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदाच आहे. प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन आणि द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेन.
हे मात्र तितकंच खरं आहे. फक्त मदत मागा सगळे लायकी दाखवत असतात, म्हणून मदत कुणाकडून मागू नये. आपण स्वबळावर सगळं काही केलं पाहिजे आणि आपल्यावर स्वतःवर सर्व काही निर्भर आपण राहिलं पाहिजे. यशाकडे नेणारा आपला सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो देव तयार करत आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येत असतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत नक्कीच येईल, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून चांगले व्हायचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान तुम्ही समजलं पाहिजे. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ना, ज्यांच्यामध्ये ती धमक असते की ते संघर्ष करून पुढे जातील. मित्रांनो, पृथ्वीवर माणूस हा एकमेव प्राणी आहे जो झाडं कापतो, त्याचे कागदात रूपांतर करतो आणि त्या कागदावर झाडे वाचवा असं लिहितो. म्हणून तुम्ही नक्कीच झाडे वाचवली पाहिजे, तरच माणूस वाचेल. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये असावी, एवढंच मात्र आहे. काही झालं तरी प्रयत्न तुम्ही जीवनामध्ये सोडू नका आणि प्रयत्न नक्कीच करत राहा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना यश मिळत असते, हे मात्र तितकंच खरं आहे. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते, एवढं मात्र खरं आहे. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे, आणि आपल्याबद्दल स्वतःबद्दल तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. मित्रांनो, पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवत असतात. म्हणून आपण पण त्याचप्रमाणे नमून राहिलं पाहिजे आणि जेवढं आपण नमून राहू तेवढंच आपण पुढे जाऊ, एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करत असतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसत असतो. म्हणून फक्त तुम्ही कृती केली पाहिजे आणि कृतीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सर्व काही गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतात. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचं असतं. ठाम राहायला शिकावं आणि ठाम राहिलं की सर्व काही उत्तर आपल्याला मिळत जातात आणि निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कशीही नक्कीच करता येत असते. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. म्हणून नक्कीच तुम्ही त्या गोष्टी करून दाखवल्या पाहिजे. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेच तोवरच टिकते, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलायची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे, असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. हे कटू आहे पण सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या मनाचे तुम्ही मालक झाले पाहिजे आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्व कार्य केले पाहिजेत. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. म्हणून मालक व्हायला शिका आणि स्वामी आपल्या पाठी आहेतच. स्वामींची प्रेरणा घ्या आणि पुढे चालत राहा. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहावे लागतील आणि त्या चाली रचत रचत आपल्याला पुढे जावं लागेल. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, म्हणून लोकांकडे लक्ष दिले तर लोक आपल्याला काहीच करू देणार नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे नक्कीच केलं पाहिजे आणि भरपूर पुढे जीवनात गेलं पाहिजे. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. हेच नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ना, ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. ध्येय उंच असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागते. म्हणून उंच झेप घ्या आणि भरपूर पुढे तुम्ही जा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते. हे कटू आहे पण सत्य आहे. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्याचं धैर्य ठेवा आणि स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
तुम्हाला नक्कीच उन्हात उभं राहायला लागेल, तर त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नसते, हेही तितकंच खरं आहे. म्हणून हरला म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून कधी आयुष्यात माजू नका. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हे झुकत असतं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मतं करून घेऊ नका. दुसऱ्यांचं मत आपल्यावर मान्य नाही, पण याचा अर्थ आपण बरोबर आहोत असाही होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून आपण स्वतःची समजूत देखील घातली पाहिजे. माणसाच्या दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं जी तो वाचत असतो त्याच्या भरपूर आयुष्यात, आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. माणसंही त्याला भरपूर काही गोष्टी शिकवत असतात आणि त्याप्रमाणे तो शिकतही असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि दृढ निर्णय या त्रिवेणी संगमाने जीवनाचा जरा जलद वाहत असतो. आणि मग तुमच्याजवळ हे तिन्ही गोष्टी असायला हव्यात. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज रोज थोडी प्रगती आपण केली पाहिजे. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत आपण तेवढ्या जगात ठेवली पाहिजे. जगा इतकं की तुम्हाला आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे आपल्याला भागच नक्कीच पडेल. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला वेळ मात्र नक्कीच लागतो आणि काळ लागतो, एवढं लक्षात ठेवा. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कुणाला छोटं समजू नका आणि कमी समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. असं कोणतंही लक्षात ठेवा जग नाही की ज्या जगात तुम्ही वावरू शकत नाही आणि फिरू शकत नाही. तुम्ही सगळीकडे जाऊ शकता आणि सगळीकडे फिरू शकता. फक्त तुमची मनस्थिती तशी असायला हवी आणि तुम्ही मनात निर्णय ठाम करायला हवा की मी आनंदाने आणि उत्साहाने जगेल. मग तुम्ही तुमच्या जीवनाला अगदी आनंदाने जगायला सुरुवात करता. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. म्हणून तुमच्यामध्ये आत्मविश्वास हा असायला हवा आणि आत्मविश्वासाशिवाय तुम्ही कोणतेही कार्य करू शकत नाही, हे तुमच्या लक्षात यायला हवे. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त एवढाच असतो की त्याच्या सोबतीचा असतो. त्याच्या सोबत कोण होतं आणि कोणत्या काळात कोण होतं. म्हणून तुमच्या सोबतीचा तुमच्यावर भरपूर काही फरक पडत असतो. म्हणून तुम्ही चांगल्या सोबतीत राहाल तर तुम्हाला चांगलेच मित्र भेटतील आणि चांगली संगत तुम्हाला लाभेल, हे मात्र खरं आहे. जेवढं मोठं आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्या अडचणी असतात. म्हणून अडचणींना घाबरू नका. उलट तुम्हाला जेवढे जास्त अडचणी येतील तेवढं मोठं ध्येय तुम्ही गाठू शकाल आणि नक्कीच गाठू शकाल, हे मात्र तितकंच खरं आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून कारण सांगत बसू नका. तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही टाइमपास करताय, म्हणून पुढे चालत राहा आणि जीवनाची नौका तुम्हाला पार करायची आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत आणि लायकी नसते, हे मात्र खरं आहे. म्हणून तुम्ही मोठे व्हा आणि खूप मोठे व्हा आणि आनंदित राहा. क्षेत्र कोणतंही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. मग ते तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असो किंवा तुम्ही कोणत्याही वयात असो, ते तुमच्यासोबत नक्कीच घडू लागतं. म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल आणि ते काम तुमचं भरपूर पुढेही जाईल, एवढं लक्षात ठेवा. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. एक म्हणजे त्यांना तुमची भीती वाटते, 2 म्हणजे ते स्वतःचा द्वेष करतात आणि 3 म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. म्हणून तुम्ही आपलं काम करत राहा, बस. बाकीचं काही नाही, सर्व काही नीट होईल, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात वेटिंग पिरियड असतो. त्या काळातल्या वेदना ज्याच्या त्याला माहिती असतात आणि तुम्हालाही या नक्कीच आला असेल आणि तुमच्या आयुष्यात हे बदल दिसून येत असतील. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका.
विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार तुमच्या मनात येतोच, अशी स्वप्ने तुम्ही कधीच सोडली नाही पाहिजे. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देत असतात. म्हणून एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. तुमचे खूप सारे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला सर्व काही सुख लाभेल. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन असतं. म्हणून स्वप्न बघत राहा आणि स्वप्न जगत राहा. बस तुम्हाला एवढंच बघून आणि चलून पुढे चालायचं आहे आणि जीवनात पुढे जायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट तुम्ही जर पूर्वीपेक्षा जास्त चांगली करत असली ना, म्हणजे तुम्ही जिंकतायत हे त्याचा अर्थ होत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात ना, तेव्हा आपण नखं कापत असतो, बोटं नाही. मग त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते ना, तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही नाती कधीच तोडली नाही पाहिजे आणि नाती जोडून ठेवली पाहिजे. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. म्हणून तुम्ही कोणत्याही जीवनाच्या वादळाला घाबरण्याची गरज नाही. फक्त तुम्ही मनामध्ये एक नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. बस तुम्हाला मनातूनच आवाज येईल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असे स्वामी तुम्हाला म्हणतील. मग तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय आणि तुमच्या जीवनात कशाला तुम्हाला एवढा कंटाळा आलाय? फक्त स्वामींचं नाव घ्या आणि काम करत राहा. नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल, तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा ना, नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. अडचणीत असाल तर अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून चांगल्यातून चांगले निर्माण होते आणि वाईटातून वाईट निर्माण होत असते. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण म्हणायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. तलाव म्हणजे पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे त्या माशांना खात असतात. म्हणून संधी सगळ्यांनाच भेटते. मित्रांनो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. नक्कीच तुमचेही दिवस बदलतील, हे तितकंच खरं आहे. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण आपले वाचत असतात. म्हणून अगदी आनंदात आणि अगदी अगदी टेन्शनमध्ये तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही आणि रागवल्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही, कारण ते निर्णय चुकीचे असतात, एवढं लक्षात घ्या. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवत असतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. म्हणून नक्कीच तुमचा खिसा रिकाम होणे हे तुम्हाला आयुष्यात बघणं गरजेचं आहे, कारण तेव्हा तुमची माणसांची ओळख होते की कोण आपल्या सोबत असतं आणि कोण आपल्याला सोडून जात असते. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. म्हणून अजून एकदा प्रयत्न करून बघा. काय सांगता येतं की पुढचं नशिबात तुमच्याच असेल आणि तुम्हालाच भेटणार असेल. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होताल, हे लक्षात ठेवा. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. म्हणून तिथेच तुमचा जिंकण्याचा जास्त चान्सही असतो, हेही लक्षात ठेवा. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. म्हणून दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात, एवढं लक्षात ठेवा. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. म्हणून भिवू नका, पुढे चालत राहा. म्हणून स्वामींनी आपल्याला एक अभयवचन दिलेलं आहे, ते कायम तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ होतो, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वप्ने 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडत असतात. स्वप्न ती असतात की तुम्हाला ती झोपच लागू देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही एक काम करण्यासाठी कायम तयारीत असले पाहिजे आणि तयारीत राहिले पाहिजे. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला नक्कीच बरा असतो. काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव, आणि तो अनुभव मिळणंही तुम्हाला तितकंच महत्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ती जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जोवर तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाही. मग ते सर्वस्वी तुमच्यावर आहे, तुम्ही कसे वागतात. छत्री पावसाला थांबवू शकत नाही,
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. एवढं मात्र निश्चित आहे, यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ नक्कीच असली पाहिजे. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर मग अपमान गिळायला शिकलं पाहिजे. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील. एवढं मात्र निश्चित आहे, नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून नाही कुठून ऐकू नका, आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. म्हणून एकमुखी तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे आणि एका व्यक्तीसोबत तुम्ही इमानदार राहिलं पाहिजे. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. म्हणून शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे तुम्ही एक होऊन उभे राहिले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यापुढे एक होऊन उभे राहाल तेव्हा तुमच्या आयुष्याची किंमत नक्कीच वाढेल, हे तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांना तुम्ही जपायला शिका आणि माणसांना ओळखायला शिका आणि माणुसकी नक्कीच जपायला शिका. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार, हेच त्यांचा विषय असतो आणि त्यांना हेच पाहिजे असतं. बस मग तुम्ही त्यांना तेच दिलं पाहिजे. पैज लावायची तर स्वतःला सोबतच लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर मग स्वतःचा अहंकार नक्कीच तुम्ही हाराल. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून मोठी ध्येय तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि मनात ठेवली पाहिजे. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणून तुमच्यामध्ये लढण्याची धमक नक्कीच असायला हवी आणि लढण्याची धमक तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. कारण जो व्यक्ती लढतो आणि पुढे जातो तो सर्व काही प्राप्त करू शकतो, हेही तितकंच खरं आहे. दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं, हे खरं आहे. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. म्हणून एकदाच मिळालेलं आयुष्य आहे ते आनंदाने आपण जगलं पाहिजे. लोक जोडण्या अगोदर लोक ओळखायला शिका. नक्कीच तुम्हाला अनुभव चांगले येतील आणि तुम्हाला यातून भरपूर काही शिकायलाही मिळेल. मित्रांनो, काही गैरसमजात नाती तोडतात, तर मग काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात, हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे. नक्की सर्व काही तुम्हाला मिळेल आणि सर्व काही तुम्हाला लाभेल. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणून तुम्हाला समजूतदारपणा येऊ दे, पण तुम्ही नक्की जीवनात शांतता ठेवली पाहिजे. कारण शांतता ठेवली तर तुम्हाला जगण्याची नवीन उमेद प्राप्त होत असते. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण एकमेकांसाठी असणं नक्कीच गरजेचं आहे. मन आपल्या मनावर आपण मिळवलेले नियंत्रण आपला सर्वात मोठा विजय असतो. म्हणून मनावर नियंत्रण मिळवायला तुम्ही नक्कीच शिका. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा स्वामीही आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतात. म्हणून इतकंच की ते आपल्याला दिसत नाही आणि कळत नाही, पण स्वामी ते आपल्यासाठी घडवून आणत असतात. म्हणून शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. आणि जो व्यक्ती समाधानाने जीवन जगत असतो तो अत्यंतिक सुखी, आनंदी आणि समाधानी असतो, हे नक्कीच खरं आहे. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान मिळत नाही. म्हणून स्वार्थ कधी करू नका आणि अहंकार आणि गर्व कधी करू नका. म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे असतात. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ नक्कीच लागत नाही. कधी देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच तुम्हाला पोहोचवतात. कारण मूर्तीपर्यंत ते तुम्हाला नेऊ शकतील पण देवापर्यंत त्या नेऊ शकणार नाही, एवढं खरं आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. म्हणून तुम्ही नाती जपले पाहिजे आणि जवळची माणसं नक्कीच तुम्ही जपून ठेवली पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दमदार असायला हवा आणि दिलदार असायला हवा. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीची
कोणाला काहीच होऊ देणार नाही. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला तुम्ही लागलात तर मग तुम्हाला सर्व काही मिळत जाते आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाते. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. एखाद्याच्या सुखाचे कारण बना, पण दुःखाचे कारण नक्कीच तुम्ही बनवू नका. झुकायचे असेल तर कोणाच्या विनम्रतेने समोर झुका, पण कोणाच्या सौंदर्यासमोर आणि कोणाच्या संपत्तीसमोर कधी झुकू नका, हे लक्षात ठेवा. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की देऊन जातात आणि अनुभव ते नक्कीच चांगले आणि वाईट असतात. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी म्हणून नक्कीच फायदा होत असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, मग पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो, एवढं लक्षात ठेवायला शिका. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळतात आणि ती माणसं आपण जपून ठेवली पाहिजे, एवढंच निश्चित आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात आणि त्या माणसांपासून नक्कीच तुम्ही लांब राहिलं पाहिजे. बरं आहे म्हणून सगळेच नक्की सांगतात, पण मनातलं कोणी सांगत नाही. मनातलं जाणून घेणारा माणूस आयुष्यात नक्कीच लागतो. म्हणून आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नसतो आणि वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नसतो. आईपेक्षा श्रेष्ठ जगात कोणी नसतो. म्हणून भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नसतो. बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नसतो आणि मित्राशिवाय आयुष्य नसतं, हे नक्कीच खरं आहे. म्हणून जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघडवते व आपली काहीच किंमत राहत नाही. आणि लबाडी एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड नक्कीच उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचाराशी नक्कीच ठाम राहायला हवे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ तुम्ही ठेवले पाहिजे. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. नक्कीच म्हणून तुम्हाला पैसे कमवणे खूप जरुरीचं आहे आणि पैसा तुम्हाला कमवावाच लागणार आहे. लोक हसायला येतात, पोसायला नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून हे जग फक्त पैसा बघत असतं आणि हल्लीचं जग एक कलियुग चालू आहे आणि यात तुम्हाला पैसे कमवावेच लागणार आहेत. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता आहात ते आहे. म्हणून तुम्ही काय करतात त्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आयुष्यात कामं केली पाहिजेत. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे त्यातून सिद्ध होत असते. म्हणून स्वतःचा अपमान कधीच करून घेऊ नका आणि कोणाला करूही देऊ नका. हरलात तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून आपल्याला म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. लक्षात ठेवा, असे तुम्ही खेळले पाहिजे आणि अशी तुमची तयारीही पाहिजे. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत, एवढं लक्षात ठेवा. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. म्हणून तुम्ही पहिले यशस्वी झालं पाहिजे, एवढंच त्यातलं गणित असतं. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात. एवढाच फरक त्यांच्यात आणि आपल्यात असतो, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट वेगळ्यापणाने करा. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर नक्कीच हा तुमचा दोष असेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जर श्रीमंत होण्याचं तुम्ही नक्कीच प्रयत्न करत असाल तर एक दिवशी नक्कीच तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुमच्या मेंदूमध्ये तो विचार परत परत चालला पाहिजे आणि त्याविषयीच तुम्ही विचार केला पाहिजे. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आणि समोरचा जर कमजोर समजत असेल तर त्याला आपल्याला दाखवण्याची गरज नक्कीच असते आणि ते सामर्थ्य आपण दाखवलंच पाहिजे. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं अडलं नाही. शेवटी पानांनाही साथ सोडली, पण पठ्ठ्यानं बहरला मात्र सोडणं नाही, तो बहरल्याशिवाय राहत नाही. तसंच आयुष्यात आपण
कोणी आपली साथ सोडो, किती लोक आपल्याला सोडून जाव, पण आपण भर न सोडावं नाही आणि यशाकडे आपण नक्कीच चालली पाहिजे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि विचार बदला, आयुष्य नक्कीच तुमचे बदलेल आणि ते 100% बदलेल. फक्त तुम्ही विचार बदलायला शिका. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही. तो माणूस नक्की शेवटपर्यंत जिंकतो आणि तो जिंकल्याशिवाय राहत नाही. हे कटू आहे पण सत्य आहे. विश्वास हा कोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जात असतो. म्हणून तुम्ही चुका करत असाल किंवा मग तुम्ही विश्वासघात करत असाल तर तसं तुम्ही कोणासोबत केलं नाही पाहिजे. कारण तुम्ही आयुष्यामध्ये आल्यानंतर विश्वासघात केला तर तुमच्यासोबतही तसेच होईल. हे मात्र विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. कारण कर्माची फळं आपल्याला भेटत असतात आणि ते आपल्याला भोगावी लागत असतात. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार नक्कीच केला पाहिजे आणि ते विचार करताना तुम्हाला सर्व काही गोष्टी तुम्हाला समजतील आणि तुम्ही नक्कीच त्या गोष्टी तुम्ही समजून सुद्धा घेतल्या पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. नोकर व तर आयुष्यात कधी पण होऊ शकतो, पण मालक होण्याची स्वप्न बघा. नक्कीच तुम्ही एखाद्या वेळेस मालक बनाल तेव्हा तुम्हाला खूप तुमचा अभिमान वाटेल आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त झाल्यासारख्या वाटतील. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून त्या वादळाकडे तुम्ही नक्कीच घाबरलं नाही पाहिजे. त्याच्याशी लढाई केली पाहिजे आणि पुढे सरकून पुढे जात राहिलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्कीच आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं मन हे तुम्ही नक्कीच सुधारलं पाहिजे आणि त्या मनामध्ये चांगल्या गोष्टी या भरल्या पाहिजेत. कारण ते मन चांगलं असेल तरच तुम्ही चांगली स्वामींची भक्ती करू शकता आणि स्वामींवर विश्वास ठेवू शकता आणि स्वामींच्या मार्गाने चालू देखील शकता. आणि हा संपूर्ण स्वामींचा दिव्य संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.